परवाच एक जलसंपदा विभागाकडून एक कार्यवाही करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर शहराचं पाणी बंद केलं गेलं होतं आणि तो अतिशय सिरियस विषय लक्षात माझ्या आल्यामुळं त्याच्यावरती आज पुन्हा आम्ही जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिका सर्व पाणी प्रश्नावरील सगळे अधिकारी पदाधिकारी सगळेच या मिटिंगला उपस्थित होते आणि खूप चांगली चर्चा पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली आणि जलसंपदा विभागाच्याही सर्वच अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कोऑपरेशन करत आम्ही निर्णयावरती असं आलेलो आहे की आमच्या काही थकबाकी त्यांच्याकडे आहेत त्या सगळ्या त्यांच्याकडचे कॅल्क्युलेशन्स काढून आणि आम्ही त्यांचं ते किती देणं लागतो या सगळ्या कॅल्क्युलेशन्स करून पॉझिटिव्हली चर्चा करून आम्ही आता तो रिलीज करत आहोत आणि या अनुषंगाने ज्या काही रकमा आम्ही त्यांना भरलेल्या आहेत त्याही कुठल्या नियोजनाखाली तुम्ही त्या भरून घेतलेल्या आहेत हेही आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे जेणेकरून जे दंडात्मक झालेलं आहे किंवा विलंब आकार झालेला जो दंड आहे त्याच्यामध्ये आम्हाला सूट मिळण्यासाठी आम्ही लवादाकडं सुद्धा याची नोंद केलेली आहे आणि त्या अनुषंगाने कर आणि दंड याच्यावरती आम्ही थोडंसं हा विषय मागे ठेवला आहे आणि आता जी थकबाकी आहे ती मात्र आम्ही त्यांची व्यवस्थित देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेमकी किती थकबाकी देण्याचं ठरलं आहे? कारण त्या दिवशी तोच वाद सुरू होता की थकबाकी आमच्याकडे कमी आहे तुमची जास्त आहे असं सुरू होतं. नेमकी किती थकबाकी आहे? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 165 CR आहे आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे 80 CR आहे. तो थोडासा विषय आहे तो म्हणूनच आम्ही आता तो लवादाकडे देत आहे आणि त्या अनुषंगाने ते सुटतील प्रश्न. या सर्वावरती आयुक्त मॅडमांनी काय नेमका निर्णय दिला आहे? आपली काय चर्चा झाली आहे का आयुक्त मॅडमांबरोबर? आयुक्त मॅडमचं सुद्धा म्हणणं हेच आहे की कारवाई ह्या पद्धतीनं करायला नको पाहिजे होती. आम्हाला थोडंसं विश्वासात घेऊन आम्ही थोडं प्लस मायनस केलं असतं आणि माझी अशी इच्छा आहे की यापुढे सुद्धा अशी कारवाई न करता ॲज अ मेयर म्हणून त्यांनी माझ्याशी चर्चा करावी आपण आणि पॉझिटिव्हली त्याच्यावरती निर्णय काढू. मात्र कोणतीही चर्चा न करता पाटबंधारे विभागाने अशी कारवाई केली आहे. खरं तर कोल्हापूरकरांची मत आहे की त्यांच्यावर काही कारवाई महापालिकेत करणार आहे का असा प्रश्न उपस्थित आहे. ॲज अ मेयर म्हणून मी ह्या दोन्हींकडे अगदी समानतेनं पाहू इच्छिते कारण जलसंपदा विभागानं ही जी कारवाई केली त्याचा तर मी निषेध केलेला आहे परंतु थोड्याफार गोष्टी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुद्धा कमतरतेच्या असल्यामुळे अशा पद्धतीची गोष्ट त्यांना नाईलाजाने करावी लागली आहे. काही हरकत नाही परंतु यापुढे ह्या गोष्टी होणार नाहीत याकडे मी स्वतः लक्ष देणार आहे. जलसंपदा विभागाची थकीत पाणीपट्टीबद्दल आम्ही पाणी बंद केलं होतं त्यानंतर आम्हाला वरिष्ठांच्याकडून निरोप आला होता की किमान 20 कोटी इतकी आम्हाला जी निव्वळ पाणीपट्टीमधली रक्कम आहे ती भरायला पाहिजे. तर त्या अनुषंगानं 7,40,00,000 आत्तापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेनं भरलेले आहेत. आता आमची जी थकीत घरफळ्याची पट्टी आहे आणि पाणीपट्टी ह्याच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की ती भरायला पाहिजे आम्ही. आत्ता त्याबाबतच चर्चा झाली. आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला होता की निव्वळ पाणीपट्टीच्या रकमेतून ती समायोजित करायची म्हणजे 2,40,00,000 दरम्यान काहीतरी घरफळापट्टी आहे आणि 66 ते 70 लाखापर्यंत पाणीपट्टी आहे ती आम्ही निव्वळ पाणीपट्टीमधून समायोजित करायला तयार आहोत असं मी पत्र दिलं आहे त्यांना. त्याचा त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडून ती मंजुरी घेणार आणि समायोजित करायला त्यांना पत्र देणार. त्याप्रमाणे ते समायोजित केल्याचं कन्फर्मेशन देणार आहेत आणि ह्यावरची 20 कोटीपर्यंतची थकीत पाणीपट्टी आहे ती मला द्यावी असं मी महापौर मॅडमना विनंती केलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काय नेमकी आता प्रतिक्रिया किंवा आश्वासन देण्यात आलं? मला निव्वळ पाणीपट्टीमध्ये घरफळापट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचं समायोजन करण्याबद्दल त्यांचा होकारात्मक प्रतिसाद आलेला आहे आणि ते तसं समायोजित करायला तयार आहेत असं ते पत्र लगेच देणार आहेत. महानगरपालिका देणार आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.